मुंबईच्या मरीन लाईन्स भागात एका मराठी घरात दीपक नावाच्या मुलाचा जन्म झाला। 5 भावंड, दीपक सर्वात मोठा आणि जबाबदारी ही तितकीच मोठी, तीही त्याने लीलया पेलली। रंगभवन थिएटरच्या आजूबाजूला गिरक्या मारत असताना मीही खूप मोठा कलाकार होईल असं स्वप्न त्याने बाळगलं आणि ते त्याने पूर्णही करून दाखवलं। इतकं मोठं भारदस्त शरीर कांदा पाव खाऊन आयुष्य कसं काढत असेल हा विचार जेव्हा मनात आला तेव्हा खरंच अंगावर काटा उभा राहिला। लाखोंच्या गर्दीत खलनायकांची भूमिका साकारणारे आणि शेकडोंच्या मनात ताईत बनणारा हा कलाकार प्रसिद्धीपासून मात्र खूप दूर राहिला। मराठी आणि हिंदी सिनेमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, अनेक भूमिकांमधून समाजाला आरसा दाखवणारे आणि प्रसिद्धीपासून पुन्हा एकदा सांगते दूर राहणारे काही कलाकार अभिनय करतात, तर काही कलाकार आपल्याला विचार करायला भाग पाडतात। असेच एक दीपक शिर्के। आज आपण या अड्ड्यावर संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल, संघर्षाबद्दल आणि कलाकारामागच्या त्या साध्या भोळ्या माणसाबद्दल। त्यांच्याबद्दल बोलताना आता खरंच असं वाटतंय की आत्ता थांबायचं नाही। चला तर स्वागत करूयात दीपक शिर्के यांचं।